या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशाह मदार चौक, सोलापूर। खाजगी कंपनीमध्ये कामाला असलेल्या तरुणीच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले या प्रकरणी पीडितेने तक्रार दिल्यानंतरही याची दखल न घेतल्याने व विनयभंग केल्याप्रकरणी कंपनीतील 10 जणांवर जेल रोड पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे। पीडितेने फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून ब्रांच मॅनेजर निखिल पायमल्ले, किरण कुमार कापसे, दीपक पोगुल, सिद्धलिंग नवले, रतिकांत बामणी, भीमाशंकर बिराजदार, बसवराज पाटील, मार्कंडेय ताटीपामुल, एरिया क्रेडिट मॅनेजर गौतम नायक नकट्टे, संजय भाटिया, लीगल हेड मुंबई यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकरणी आरोपींचा शोध सुरू आहे। पीडित तरुणी ही जुना वेडी घरकुल येथील एका खासगी कंपनीमध्ये क्रेडिट प्रक्रिया सहाय्यक या पदावर काम करत होती। पीडिता त्याच फायनान्स कंपनीमध्ये होत असलेले गैरव्यवहार उजेडात आणत होती। त्यामुळे आरोपी निखिल, किरण कुमार, दीपक, सिद्धलिंग यांनी त्रास देऊन मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले। रतिकांत, भीमाशंकर, बसवराज यांनी सांगेन ते काम करा नाही तर मुंबईच्या ऑफिसमध्ये खोट्या तक्रारी करून कामावरून कमी करण्याची धमकी देऊन त्रास दिला। शिवाय मार्कंडेय याने पीडितेची बदनामी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। पूर्ण जे ऑफिसमध्ये घटना घडल्या त्या ऑफिस घटना बद्दल मी माझे HR टीम असते जी मुंबई टीम त्यांना मी सांगितले, लेखी कळवल्यानंतर मग ते आले। तर मग ते आल्यानंतरही माझं काही दखलंदाजी न घेता माझ्यावरच उलटा आरोप टाकून मलाच कॅरेक्टरलेस आहे असं तू, अशा मुली असंच करतात, असंच खोटा आरोप टाकतात ऑफिसवरती असं म्हणून ते मला कॅरेक्टरलेस ठरवून ते तू रिझाईन कर, तू इथं काम करू नको, तुझं तू बघून घे असं म्हणून मग ते गेले। मग त्यानंतर मला त्यांच्याकडून रिझाईनसाठी मला मेल आला की तू इथं काम करू नको, तर काय गरज नाही असं म्हणले ते। मग ते सर्व कोण दखलंदाजी केली नाहीत म्हणून मी डिप्रेशनमध्ये होते। मग त्यानंतर मी पोलिसांकडे आले, इथे जेल रोड पोलीस स्टेशनमध्ये आले। इथं आल्यानंतर मी भरपूर मानसिक त्रासामध्ये होते, डिप्रेशनमध्ये होते। त्या डिप्रेशनमध्ये असताना मॅडमला, ज्योत्स्ना बंबिष्टे मॅडम आहे, तर AP आहे, मग त्यांना सर्व घटना कळाल्या असल्यानंतर ते मला बरोबर सांत्वन केले की मला कॉन्फिडन्स दिले, मला याचा मानसिक आधार दिले, मला मानसिक त्रासामधून बाहेर काढले। मग त्यानंतर शिवाजी राऊत सरांनी पण मला भरपूर सपोर्ट केले की मला म्हणजे घाबरू नको या सर्व गोष्टी आहेत, आम्ही सर्व तुला सांत्वन करू, तुला बरोबर कॉन्फिडन्स दिलेत, मला मानसिक त्रासामधून पूर्ण बाहेर काढलेत डिप्रेशनमधून। आता तुमची मागणी काय आहे? ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।